हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मी प्रोफेसर नीता आपलं स्वागत करत आहे आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इंग्लिश मास्टर. हा फ्री एज्युकेशन चॅनल मी आपणा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं. इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं की डे टू डे लाईफमध्ये आपण कोणते इंग्लिश वर्ड्स यूज करतो, व्हॉट आर द अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज, व्हॉट आर द वोवल्स अँड कॉन्सोनंट्स इन इंग्लिश लँग्वेज. ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ओळख होईल आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये किती अल्फाबेट्स, वोवल्स, कॉन्सोनंट्स म्हणजे जे काही प्रकार आहेत, अक्षर ओळख तुमची होऊन जाईल. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे वोवल्स आपण यूज करतो, म्हणजे जे स्वर आपण यूज करतो, ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपण अगोदर स्वर शिकतो, त्याच्यानंतर शब्द बनवतो आणि नंतर वाक्यरचना, त्याप्रमाणेच इंग्लिशमध्ये पण आहे. ए, ई, आय, ओ, यू, these are the 5 vowels in English language. So how can we use these vowels? So आता तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ओ. ओ साठी आपण काय यूज केलाय? ए. त्याच्यानंतर अला काना आ. आ साठी आपण काय यूज केलाय? डबल ए. ई. ई साठी आहे आय. दुसरा ई, त्याच्यासाठी आहे डबल ई. ऊ. ऊ साठी यू. ऊ. ऊ साठी डबल ओ. आई. आई साठी ई. आई. आई साठी ए आय. ओ. अला एक काना एक मात्रा ओ साठी आपण यूज केलाय ओ. अला एक काना दोन मात्रेसाठी ए यू औ. अवर अनुस्वार आम ए एम आम. अला विसर्ग आहा ए एच ए आहा. म्हणजे आपण जे काही वर्ड्स तयार करणार आहोत माय डिअर फ्रेंड्स, आपण जे काही शब्द तयार करणार आहोत, शब्द तयार करताना तुम्हाला माहिती असायला हवं की स्वर म्हणजे ते कसे यूज करायचे. म्हणजे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. आणि जे वोवल्स आपण कुठे कुठे यूज करतो, सो दीज आर द वोवल्स ई आय ओ यू आपण याप्रमाणे यूज करतो. ज्याप्रमाणे मराठीमध्ये आ इ ई आपण अगोदर शिकतो, त्याप्रमाणेच इंग्लिशमध्ये सुद्धा आ इ ई याप्रमाणे आपल्याकडे अवेलेबल आहे. नेक्स्ट स्लाइडला आपण बघूयात की व्हॉट आर द कॉन्सोनंट्स इन इंग्लिश लँग्वेज. हे जे सर्व कॉन्सोनंट्स आहेत, कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन, म्हणजे थोडक्यामध्ये जे अक्षर आहेत ज्यांचा वापर करून आपण शब्द तयार करणार आहोत. आणि शब्द तयार झाल्यानंतर वाक्यरचना. तर याच्यामध्ये कोणकोणते कॉन्सोनंट्स आहेत? सो दीज आर द कॉन्सोनंट्स इन इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसत असतील, तर आपण पाहूयात. के ए क. के एच ए ख. जी ए ग. जी एच ए घ. सी एच ए च. सी डबल एच ए छ. जे ए ज. जे एच ए झ. टी ए ट. टी एच ए ठ. डी ए ड. डी एच ए ध. एन ए न. पी ए त. टी एच ए थ. डी ए द. डी एच ए ध. एन ए न. पी ए प. टी एच ए फ. बी ए ब. बी एच ए भ. एम ए म. वाय ए य. आर ए र. एल ए ल. व्ही ए व. एस एच ए यासाठी बघा दोन शब्द आहेत, श आणि श. श आणि श साठी जेव्हा तुम्ही शब्दरचना कराल, जेव्हा तुम्ही वर्ड प्रिपेअर कराल, त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये एस एच ए याप्रमाणेच यूज करायचं आहे. त्यानंतर स, एस ए स. एच ए ह. एल ए ल. के एस एच ए क्ष. डी एन वाय ए न्य. ज्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये आपण व्यंजन शिकतो क पासून न्य पर्यंत, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, कशाप्रमाणे लिहू शकतो, तर हे तुमच्या समोर स्क्रीनवर अवेलेबल आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पाठीमागे एकच उद्देश की अल्फाबेट्सची ओळख झाल्यानंतर तुम्हाला हेही माहिती असायला हवं
की व्हॉट आर द वोवल्स वी आर यूजिंग इन इंग्लिश लँग्वेज अँड व्हॉट आर द कॉन्सनंट्स वी आर यूजिंग इन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे कोणकोणते स्वर आहेत, कोणकोणती व्यंजनं आहेत, त्यांच्याशी एकदा तुमची ओळख झाल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन आता बाराखडीकडे आपण जाणार आहोत. पुढचा व्हिडिओ जो तुमच्यासाठी मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ टू लर्न बाराखडी हे समजणार आहे. बाराखडीमध्ये तुम्ही म्हणाल बाराखडी तर आम्हाला येते, पण बाराखडीमध्ये काना, मात्रा, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे, अनुस्वार आणि विसर्ग हे ज्याप्रमाणे आपण मराठीमध्ये शिकलोय त्याप्रमाणेच इंग्लिशमध्ये सुद्धा ते कसे लिहितात, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे कशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये बाराखडी लिहू शकता. एकदा का तुमची याच्याशी ओळख झाली, तुमची बाराखडी एकदा व्यवस्थितपणे प्रिपेअर झाली की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम वर्ड्स प्रिपेअर करताना येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. सो स्टुडंट्स, बाराखडीमध्ये देर आर 33 कॉन्सनंट्स वी आर यूजिंग इन इंग्लिश बाराखडी. 33 कॉन्सनंट्स आहेत. तर हे कॉन्सनंट्सची बाराखडी पाहताना खूप लेंदी व्हिडिओ आपला होणार आहे. सो मी बाराखडी 2 व्हिडिओजमध्ये डिवाइड केलेली आहे, कारण मला तुम्हाला व्यवस्थितपणे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये तो व्हिडिओ एक्सप्लेन करायचा आहे. कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की मी तुमच्यासाठी हे जे व्हिडिओज प्रिपेअर करत आहे ते अतिशय सोपे आणि साध्या भाषेमध्ये करत आहे आणि एक अतिशय सोपी पद्धत मी वापरत आहे, जेणेकरून लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना हा व्हिडिओ समजणं अतिशय सोपं जाईल आणि सर्वांची आपोआपच गोडी यामध्ये निर्माण होईल. सो फ्रेंड्स, नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आहे हाऊ टू लर्न बाराखडी. तो आपण